नमस्कार मित्र हो. मी डॉक्टर शिंदे केजे. सेट पेपर 1 अध्यापन व संशोधन अभियोग्यता या संदर्भात आज आपण गणितीय अभियोग्यता या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. प्रथमतः सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र हो, गणितीय अभियोग्यता या अंतर्गत या अगोदरच्या व्याख्यानमालेत आपण अपूर्णांक, वेळ आणि अंतर या संदर्भातील माहिती घेतलेली आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण त्याचबरोबर शेकडेवारी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात. गुणोत्तर आणि प्रमाण ही संकल्पना प्रथम आपण पाहूयात. मित्र हो, दोन किंवा त्यापेक्षा अधिक सजातीय राशींची तुलना करण्यासाठी गुणोत्तराची आवश्यकता असते. ए चे बी शी असणारे गुणोत्तर ए छेद बी किंवा एस बी दोन टिंब देऊन त्या ठिकाणी दर्शवलं जातं. प्रामुख्यानं बी चे ए शी असणारे गुणोत्तर बी छेद ए किंवा बीस ए असं लिहिलं जातं. गुणोत्तर काढताना दोन्ही राशींची एकके समान असणे हा निकष अत्यंत महत्वाचा असतो. असमान एककांचं गुणोत्तर आपणास काढता येत नाही. अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा ही गुणोत्तर लिहिता येतात. उदाहरणार्थ बी छेद ए या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवलंय. 50 सेंटीमीटर चे 4 मीटरशी असणारे गुणोत्तर काढा. आता या ठिकाणी एक एकक सेंटीमीटर आहे आणि दुसरं एकक मीटर आहे आणि त्यामुळे साहजिकच मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककात आपण करूयात. म्हणजे 4 मीटर बरोबर 4 गुणिले 100 बरोबर 400 सेंटीमीटर या ठिकाणी तयार होईल. आणि आता दोन्हीची एकक समान झाली त्यामुळे 50 आणि 400 सेंटीमीटर यांचा आपण गुणोत्तर घेऊया. 50 छेद 400 भाग लावल्यानंतर 1/8 म्हणजेच 1:8 हे गुणोत्तर आपणास या ठिकाणी मिळाले. गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये प्रामुख्यानं 4 संख्या प्रमाणात असणं हा एक पहिला भाग असतो. 4 संख्या प्रामुख्याने ए बी सी डी अशा स्वरूपात घेतल्या जातात. मग त्या संख्या अंकांच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला नंतर पाहायला मिळतात. जर या 4 संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या 2 संख्येचं गुणोत्तर हे दुसऱ्या 2 संख्येच्या गुणोत्तरा एवढं असतं. आणि हे जर असेल तरच मग या संख्या प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याही 4 संख्या प्रमाणात केव्हा असतात तर त्यापैकी पहिल्या 2 संख्येचं गुणोत्तर हे दुसऱ्या 2 संख्येच्या गुणोत्तरा एवढं असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी ए छेद बी बरोबर सी छेद डी असा आपण गुणोत्तर मांडलेला आहे. याचा अर्थच ए बी सी डी या संख्या प्रमाणात आहेत. अगदी हाच नियम 3 संख्यांना सुद्धा लागू होतो. यामध्ये प्रामुख्यानं अंत्यपदे पहिल्या आणि शेवटच्या संख्येला म्हटलं जातं. म्हणजे ए आणि डी ही अंत्यपदे आहेत तर बी आणि सी ही मध्यमपदे आहेत. त्यामुळे साहजिकच या गुणोत्तरांचा तिरकस गुणाकार जर आपण घेतला तर तो समान असतो. म्हणजे ए आणि डी चा गुणाकार आणि बी आणि सी चा गुणाकार हे दोन्ही समान असतात. म्हणजे तिरकस गुणाकार समान असेल तर ती गुणोत्तरही समानच असतात. आता हाच 2 गुणोत्तराचा जो नियम आपण पाहिला समान असणं, या ठिकाणी जशा 4 संख्या प्रमाणात असतात तशा 3 संख्या सुद्धा प्रमाणात असतात. ए बी सी या 3 संख्या आपण घेऊयात. आता या संख्या जर प्रमाणात असतील तर साहजिकच पुन्हा गुणोत्तर मांडताना ए छेद बी बरोबर बी छेद सी या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल दुसरं पद आणि तिसरं पद हे समान आले म्हणजेच बी ए. पहिलं आणि शेवटचं पद मात्र भिन्न आहेत ए आणि सी. तर या ठिकाणी दोन्ही गुणोत्तर समान आहेत. ए छेद बी बरोबर बी छेद सी. आता इथंही आपण जर तिरकस गुणाकार घेतला तर बी गुणिले बी म्हणजेच बी चा वर्ग बरोबर ए सी. म्हणजे या ठिकाणी 3 संख्या जर प्रमाणात असतील तर बी वर्ग बरोबर ए सी आणि 2 संख्या प्रमाणात असतील तर ए डी बरोबर बी सी. हे साधारण एक सूत्र म्हणूया आपण लक्षात ठेवावं लागेल की ज्याद्वारे तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. गुणोत्तराचा लहान मोठेपणा ठरवणं हा सुद्धा भाग वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर अत्यंत सोपं टेक्निक त्यासाठी आहे. जर एडी बरोबर बीसी असेल तर ती दोन्ही गुणोत्तर समान असतील. मग असेच आपण व्याख्येमध्ये पाहिलं होतं की 2 गुणोत्तर समान असतील तर त्या संख्या प्रमाणात असतात. म्हणजे 2 गुणोत्तर समान आहेत याचा अर्थ त्याचा तिरकस गुणाकार सुद्धा समान आहे. उदाहरण एक दाखवले मुद्दाम या ठिकाणी 2, 4, 6, 12 प्रमाणात आहेत. याचा अर्थ पहिली आणि शेवटची संख्या 2 आणि 12चा गुणाकार
मधल्या दोन संख्या ज्या आहेत 4 आणि 6 यांचा गुणाकार हे दोन्ही समान आहेत म्हणून त्या प्रमाणात आहेत. आता हा तिरकस गुणाकारामधला एडी जर बीसी पेक्षा मोठा असेल तर पहिला गुणोत्तर हे दुसऱ्यापेक्षा मोठा असतं. एडी आणि बीसी या गुणोत्तरातील संबंधामध्ये जर एडी हा बीसी पेक्षा लहान असेल तर साहजिकच पहिलं गुणोत्तर लहान असतं. साधा नियम आहे, अगदी सहज लक्षात राहील इतके सोपे गुणधर्म या आहेत. आता आपण तीन संख्या प्रमाणात असणे यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. ए बी सी या तीन संख्या प्रमाणात असतील तर मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार हे सूत्र आपण या अगोदरच पाहिलेले आहे. अंत्यपदे जी आहे ती ए आणि सी, मध्यपद जे आहे ते बी पद आहे. आता पहा या ठिकाणी 50, 100 आणि 200 प्रमाणात आहेत. याचा अर्थच असा होतो की मध्यपद जे आहे ते 100 याचा वर्ग बरोबर अंत्यपदे म्हणजे 50 आणि 200 याचा गुणाकार या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणजे या आधारे आपल्याला कोणतीही संख्या सहज शोधता येते. आता उदाहरण दाखल पहा, 3 12चे तृतीय पद काढा. आता जे पद आपल्याला माहित त्याबद्दल आपण x मानायचं, म्हणजे 3 12 x या संख्या प्रमाणात आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यावरून मग आपल्याला सूत्राचा वापर करता येईल. पहा, तृतीय पद x मानून 3 12 आणि x या प्रमाणात आहेत म्हणजेच मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार आणि म्हणून या ठिकाणी x ची किंमत जी आहे ते 48 आलेली. या ठिकाणी तुम्हाला तीन संख्या गुणोत्तराच्या स्वरूपात दिलेल्या आहेत आणि त्यामुळे इथेही तुम्हाला मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार याचा वापर करता येईल. फक्त इथं विचार हाच करायचा आहे कारण इथं वर्गमूळ पण आपल्याला काढावं लागणार आहे आणि म्हणून x वर्ग बरोबर 48 गुणिले 27 करताना 48 चे असे अवयव पाडलेत की 16 गुणिले 3 कारण 16 ही वर्ग संख्या आहे, 3 मात्र वर्ग संख्या नाही. 27 मध्ये तसंच केले 3 गुणिले 9 कारण 9 वर्ग संख्या आहे ती बाजूला ठेवली कारण त्याचं वर्गमूळ आपल्याला लगेच निघेल. 16चं वर्गमूळ 4, 9चं वर्गमूळ 3 आणि इथं 3 गुणिले 3 म्हणजे 9, शेवटी त्याचंही वर्गमूळ 3च. म्हणजे या ठिकाणी 4 गुणिले 3 गुणिले 3 या ठिकाणी उत्तर आपलं 36 आलं. म्हणजे वर्गमूळ काढताना एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल की त्या संख्या वर्ग संख्या अवयव पाडताना वर्ग संख्या येणं गरजेचं आहे आणि वर्ग संख्या जर आल्या नाहीत तर दोन समान संख्या होते. या ठिकाणी तुम्हाला दिसते 3 गुणिले 3 समान आलेत आणि त्याच्यातली एकच संख्या आपण घ्यायची म्हणजे या 3 गुणिले 3 मधली एकच घेतली. 9चं वर्गमूळ तर आपल्याला माहित असते डायरेक्ट आपण 3 लिहू शकतो. 16चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे डायरेक्ट 4 लिहू शकतो आणि शेवटी मग आपल्याला गुणाकार करता येतो. 45 मिनिटाचे 50 सेकंद असे असणारे गुणोत्तर. इथंही लक्षात आला असेल पहा, मिनिट आणि सेकंद ही वेगळी एकक आहेत आणि एकक जर वेगळी असतील तर आपल्याला गुणोत्तर काढता येत नाही आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा एकक समान करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून एकक पहिल्यांदा समान केले तिथं 15 मिनिट बरोबर 15 गुणिले 60 सेकंद. साहजिकच 15 गुणिले 60 आणि 45चं गुणोत्तर आहे म्हणून 15 गुणिले 60 हे अंशस्थानी मांडले आणि 45 हे छेदस्थानी मांडले. हा गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 20/7 20/1. या ठिकाणी 15 गुणिले 60चा गुणाकार पूर्ण मी केला नाही. त्याचं प्रमुख कारण असं की या ठिकाणी 15 आणि 45चा भाग सहज लागतोय आपल्याला आणि त्यामुळे आपला वेळ वाचू शकतो आणि म्हणून लगेच गुणाकार न करता गुणोत्तरच्या स्वरूपात मांडा आणि नंतर मग तो भागाकार क्रिया तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुमचा वेळ सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकेल. अपूर्णांकाचं गुणोत्तरात रूपांतर हा एक भाग अत्यंत महत्वाचा असतो. पहा, कधी तुम्हाला संख्या अपूर्णांकात देतात ते दशांश अपूर्णांक असेल आणि त्याचं रूपांतर गुणोत्तरात करा म्हणून सांगतात. या ठिकाणी साधं उदाहरण आहे 5 दशांश एक संख्या दिली तुम्हाला. दशांशाचा अर्थ तुम्हाला माहित आहे की छेद 10, शतांश असेल तर छेद 100 आणि त्यामुळे साहजिकच 5/10 या ठिकाणी संक्षिप्त रूप दिल्यानंतर 1/2 आपल्याला येत आहे. या ठिकाणी 5 शतांश आले याचा अर्थ छेद 100 असणारे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी पुन्हा भाग लावल्यानंतर आपल्याला संक्षिप्त रूप 1/20 येईल. आता या ठिकाणी आवर्ती दशांश मांडणी दिसते पहा, 0.666 असा अनंतापर्यंत चाललंय तर याचं सुद्धा आपल्याला गुणोत्तराच्या स्वरूपात मांडणी करता येते. आता अशी जर मांडणी असेल म्हणजे एकच अंक आवृत्ती झाली असेल तर 6/9 असं करायचं म्हणजे या ठिकाणी 9 न भागायचं, थोडक्यात छेदस्थानी 9 घ्यायचा जर एकच अंकाची आवृत्ती होत असेल तर. मग त्याप्रमाणे त्याला संक्षिप्त रूप दिलं की 2/3 हे त्याचं उत्तर आलं. दुसरं उदाहरण पाहिल्यावर लक्षात येईल, इथं 3ची आवृत्ती झाली त्यामुळे 3/9 पुन्हा आपल्याला घेता येईल या ठिकाणी म्हणजेच 1/3 हे त्याचं गुणोत्तर आलं. काही उदाहरणं अशी असतील 5.6666 असं 6 अनंतापर्यंत टिंब टिंब दाखवले याचा अर्थ ते आवर्ती दशांश मांडणे लक्षात घ्या.
त्याची वारंवार आवृत्ती होते 6 अंकाची. त्यातला 5 हा पूर्णांकाच आहे, त्यामुळे 5 आपण तसाच ठेवूया आणि 6 या अंकाच्या संदर्भातील गुणोत्तराच्या स्वरूपात त्याची मांडणी करण्यासाठी आपण मांडणी करूया. म्हणजेच 6/9 आपल्याला करावं लागेल. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार झालेला तुम्हाला दिसतोय पहा. 5 पूर्णांक म्हणजे 9 गुणिले 5 45 अधिक 6 51 आणि छेद तसाच. म्हणजे अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणजे आपल्याला ते गुणोत्तर मिळालं. 51/9 51/9 असं हे गुणोत्तर आहे. आता एका वर्गातील विद्यार्थी संख्या 200 असून मुले व मुली यांचे गुणोत्तर एकाच 3 आहे. तर वर्गात मुली किती आहेत? आता या ठिकाणी सोपं काम आहे पहा. इथं मुलं आणि मुलीचं गुणोत्तर दिलंय पहा. मुलांचं प्रमाण जे आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्याला काढायचंय. आता मुलांचं प्रमाण जर काढायचं असेल तर साहजिकच आपल्याला एकूण गुणोत्तराचं गुणोत्तर इथं आपल्याला दिलं 1:3. त्यामुळे 1 आणि 3 याचा एकत्रित बेरीज आपल्याला छेदस्थानी करायची आणि मुलांचं प्रमाण त्यातलं वर असणार आहे, कारण मुलाचा भाग जो तो वर आहे. आता आपण अजून एक उदाहरण पाहूयात. या ठिकाणी 10 लिटरच्या 30% अल्कोहोल दिलेलं आहे पहा आणि या द्रावणामध्ये 5 लिटर पाणी मिसळलेलं आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक समीकरण मांडावं लागेल. 10 लिटरच्या 30% तर 15 लिटरच्या किती टक्के? कारण एकूण जे पाणी एकूण जे या ठिकाणी द्रावण आहे पहिलं 10 होतं, नंतर 5 मिसळलेलं आहे म्हणजे एकूण 15 लिटर झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी 15 लिटरचे किती टक्के? आता जे आपल्याला माहिती त्यासाठी आपण x मानतो. त्यामुळे साहजिकच आपलं इक्वेशन असं होईल 10च्या 30% बरोबर 15च्या x%. आता चे शब्द ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं गुणाकार क्रिया म्हणजे 10 गुणिले 30 बरोबर 15 गुणिले x. दोन्ही ठिकाणी टक्केवारी असल्यामुळे आपण ती लिहिलेली नाही. म्हणून x% बरोबर आपल्याला 10 गुणिले 30 भागिले 15 म्हणजे आपलं उत्तर 20% आलेलं आहे. आता बऱ्याचदा आपल्याला गुणोत्तर जे आहे ते अपूर्णांकाच्या स्वरूपात देतात. उदाहरणार्थ 1/2 1/3 1/4 म्हणजे या अपूर्णांकात आहेत, तर त्याला पूर्णांकात आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. यासाठी सुद्धा एक साधी टेक्निक आहे की तुम्ही छेदाचा विचार करायचा आणि छेदाचा लसावी काढून त्या लसावीने प्रत्येक गुणोत्तराला गुणायचं. तुमचे सर्व गुणोत्तर पूर्णांकात होतील. आता या ठिकाणी 2 3 आणि 4चा लसावी जर आपण काढला तर तो 12 येईल. म्हणजे 12ने प्रत्येक गुणोत्तराला गुणायचंय. 12ने जर समजा पहिल्या गुणोत्तराला मी गुणलं तर या ठिकाणी उत्तर 6 येईल. दुसऱ्या गुणोत्तराला जर 12ने मी गुणलं तर उत्तर या ठिकाणी 4 येईल. तिसऱ्या गुणोत्तराला जर 12ने मी गुणलं तर उत्तर 3 येईल. आता हेच मी गुणोत्तराच्या स्वरूपात मांडतोय S20C. पहा बरोबर पहिलं गुणोत्तरचं उत्तर आपलं उत्तर 6. दुसऱ्या गुणोत्तराला 12ने भागल्यानंतर उत्तर आलं 4. तिसऱ्या गुणोत्तराला 12ने गुणल्यानंतर उत्तर आलं 3. म्हणजे या ठिकाणी आणि मग मगाशी जो आपण नियम बघितला होता की जो हिस्सा आपल्याला काढायचा शेवटची तुकडी काढायची त्यामुळे त्याचा हिस्सा 3 आहे आणि एकूण छेद आपला त्याचा घ्यावा लागेल. या सगळ्यांचे एकूण हिस्से किती ती बेरीज छेद असताना आणि जी संख्या आपल्याला दिली त्याने त्याला गुणायचं. म्हणजे सी तुकडीतील मुलं बरोबर सी तुकडी म्हणजे तिसरी 3 आणि एकूण हिस्से आपले जे आहेत ते छेद असताना आणि गुणिले जी संख्या आपल्याला दिलेली विद्यार्थी ती. म्हणजे या ठिकाणी 6 4 10 आणि 3 13. 13ने जर ह्या 260 ला भाग लावला तर आपल्याला 13 2 26 20 येईल आणि 20 गुणिले 3 बरोबर 60. म्हणजे 60 मुलं त्या ठिकाणी होती. आता काही ठिकाणी एकापेक्षा जास्त गुणोत्तर देतात तर त्या ठिकाणी एक साधी क्लुप्ती तुमच्या समोर मी मांडतोय. ती क्लुप्ती जर लक्षात ठेवली तर तुमचं बरंचसं कॅल्क्युलेशन आपोआप वाचू शकतं. पहा या ठिकाणी पहिलं गुणोत्तर दिलंय SB बरोबर 7/9. दुसरं गुणोत्तर दिलंय BC 5/4. तर तुम्हाला विचारलं ह्या 3 गुणोत्तर SB BC काय असेल जोडून घेतलेलं इथे. तर त्याच्यासाठीची टेक्निक आपण बघूयात. पहिल्यांदा काय करायचं की याच्यासाठी 3 गोष्टी पहिल्यांदा मांडून घ्यायच्या. जी गुणोत्तर आपल्याला दिलेत ABC. त्यातलं पहिलं गुणोत्तर 7/9. प्रत्येक संख्येशी अक्षराशी संबंधित आपण ते मांडूयात. 7/9 म्हणजे SB आपल्याला दिलं होतं म्हणून 7/9. दुसरं गुणोत्तर BC म्हणजे 20 ही आता संख्या आपली शिल्लक राहिलेली जागा त्या ठिकाणी आपण ते मांडूयात. म्हणजे 5 5/4. पहा 2 गुणोत्तर फक्त मी मांडून घेतले. आता हे मांडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 9 आणि 5 हे जर बीचा जो स्तंभ आहे तो पूर्ण झालेला आहे आणि म्हणून त्याच्या पुढे संख्या तीच मांडायची. आता 9च्या पुढे ही 9च येणार आहे. इथला स्तंभ रिकामा आहे याच्यावरनं ही 5 संख्या हिथंही पुन्हा तशीच येणार. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाची गुणोत्तर आपली निश्चित झाली. आता गुणोत्तर निश्चित झाली की फक्त त्यांचा गुणाकार आपल्याला खाली मांडायचा.
गुणाकार आपण मांडूयात. पहा, 7 आणि 5चा गुणाकार तुम्हाला माहिती आहे 35, 9 आणि 5चा गुणाकार 45, 9 आणि 4चा गुणाकार 36. म्हणजे या ठिकाणी आता कुठलंही गुणोत्तर तुम्हाला विचारू देत, एस बी सी हे तुमचं 35, 45, 36 हे उत्तर तुमचं आलं. समजा तुम्हाला या ठिकाणी विचारलं असतं एस सी गुणोत्तर काय आहे, तर तुम्ही लगेच 35, 36 कारण हा सीचा हिस्सा आहे आणि हा एचा हिस्सा आहे, त्यामुळे 35, 36. समजा तुम्हाला विचारलं 30 ए गुणोत्तर काय असेल, तर 36 अगोदर घ्यावा लागेल, 36, 35. म्हणजे सगळी गुणोत्तर आपल्याला त्याप्रमाणे लगेच मांडता येतात. फक्त हे टेक्निक लक्षात ठेवायचं. आता अशाच प्रकारचं एक उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी पुन्हा आणखी एक गुणोत्तर वाढवले पहा, एस बी सी डी. आता 4 वाढवलेत. पुन्हा मगाच्या सारखंच फक्त एक स्तंभ वाढेल, बाकी काहीच नाही. पहा, ए बी सी डी मी मांडून घेतलं. पहिलं गुणोत्तर मी पहिल्यांदा मांडणार एस बी, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. नंतरचं गुणोत्तर मांडणार बी सी, ते 2:5 आहे, ते मी मांडून घेतलं. आता पहा, इथली जागा शिल्लक आहे, इथली जागा शिल्लक आहे, ती आपल्याला भरावी लागेल. ती कुठनं भरणार, तर ह्या 2 वरनं भरणार आपण. म्हणजे 3 आहे त्यामुळे इथं 3 येईल, इथं 2 आहे त्यामुळे इथं 2 येईल. त्यामुळे त्या जागा पूर्ण करून टाकायच्या पहिल्यांदा. 3 आणि 3 मला मुद्दाम तिथं रंग वेगळे ठेवले मी. आता अजून एक गुणोत्तर आपल्याला दिलंय सी डी, ते आपण भरूया. सीच्या स्तंभामध्ये इथं सी आहे आणि इथं डी, त्यामुळे आपल्याला ते खालच्या बाजूला भरता येईल. 4 आणि 3. आता पहा, हा स्तंभ आपला पूर्ण झाला. म्हणजे जो पूर्ण होतोय त्याच्यावरनं बाकीचे स्तंभ भरायचे. आता हे 3, 5 आणि 4 हा कॉलम म्हणूया आपण, हा कॉलम पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरनं इथला पुढचा अंक 3 येईल, इथला 5 येईल, इथला 4 येईल, इथला 4 येईल. ते अंक आपण भरूयात. अत्यंत सोपं टेक्निक आहे पहा. आणि त्याच्या आधारे आता फक्त त्यांचा गुणाकार करायचा. ह्या उभा गुणाकार आपण मांडूच घ्यायचा. 4 गुणिले 2 गुणिले 1 तो गुणाकार आपण खाली मांडूयात. पहा, 4 2 8, 4 2 8 त्रिक 24 असा प्रत्येकाचा गुणाकार खाली मांडला. म्हणजे एस बी सी डी हे गुणोत्तर येतं तुम्हाला 8 24, 24 60, 60 45. म्हणजे असं गुणोत्तर आपलं एकत्रित आहे. आता समजा तुम्हाला या ठिकाणी विचारलं एस डी गुणोत्तर काय असेल, तर तुम्ही लगेच सांगाल 8 45. समजा तुम्हाला विचारलं डीस ए गुणोत्तर काय असेल, तर तुम्ही लगेच मांडू शकाल 45 60. उलट असणार आहे फक्त, बाकी काय नाही. जशी वरची संख्या असते तसं त्या क्रमाने आपल्याला उत्तरातील संख्या सुद्धा मांडावी लागते. अजून एक उदाहरण घेतल्यावर तुम्हाला ही संकल्पना अगदी क्लिअर होईल. आता या ठिकाणी 3 मुली दिलेल्या आहेत पहा, त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे पहा. अनिता आणि सविता यांच्या वयाचं गुणोत्तर 5:3 आहे. सविता आणि कविता यांचं गुणोत्तर 4:7 आहे. तर अनिता आणि कविताचं गुणोत्तर विचारलेलं आहे. इथे मगाचं टेक्निक आपण वापरूया, ए बी सी. आता इथं मी नावं मांडले, त्याचा अर्थ ए म्हणजे अनिता आहे, बी म्हणजे सविता आहे आणि सी म्हणजे कविता आहे. असा साधारण अर्थ आपण घेऊयात. पहा, पहिलं गुणोत्तर 5:3, दुसरं गुणोत्तर 4:7 म्हणजे बी आणि सी, कारण सविता आणि कविता आहेत तिथं. आणि आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्या संख्या भरायच्या रिकाम्या. आता हे उभा कॉलम आपला पूर्ण झाला 3 4, त्यामुळे त्याच संख्या पुढे आपण कॅरी करायच्या. म्हणजे 3 इथं येणार आहे, 4 या ठिकाणी जाणार आहे. आता गुणाकार फक्त मांडायचा. 5 गुणिले 4 20, 3 चौक 12, 3 3 7 21 झालं. आता विचारलंय कुठलं आपल्याला, अनिता आणि कविता, म्हणजे पहिलं आणि तिसरं विचारलंय, म्हणजे 20 21. म्हणजे हे गुणोत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. असं कोणतंही विचारू देत दादा, समजा तिथं दुसरं जरी विचारलं असतं तुम्हाला, तरी तुम्हाला या अनुषंगाने लगेच मांडता येईल. एक उदाहरण वेगळ्या प्रकारचं तुमच्या सहज लक्षात येईल या ठिकाणी. 8/20 बरोबर x/80, तर x बरोबर किती? साधे अगदी तिरकस गुणाकार फक्त करायचा आपल्याला, कारण 2 गुणोत्तर समान असतील तर तिरकस गुणाकार हे आपला साधा नियम आहे. अत्यंत सोपं उदाहरण, हे तुम्ही सहज सोडवू शकाल आणि त्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. शक्यतो गुणाकार क्रिया अगोदर पूर्ण करायची नाही. हा 20 जो आहे तो छेदस्थानी नेल्यावर कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे आपली गणितीय क्रिया जी आहे ती आटोपशीर होते आणि वेळ आपला वाचू शकतो. अजून एक उदाहरण यावर आधारित पहा. या ठिकाणी पुन्हा 4 गुणोत्तर दिलेले आहेत आणि शेवटचं तुम्हाला विचारले. एक मांडून घेऊया पुन्हा एकदा. एस बी 1:2, त्यानंतर एस सी दिलेलं आहे, मांडून घेतलं. आता ही 2 गुणोत्तर आपली पूर्ण झाली आहेत, त्यामुळे साहजिकच या ठिकाणचा आपल्याला 1 अंक येईल आणि इथं 3 आहे म्हणून इथंही 3 येईल. तो मांडून घेऊया. आता तिसरं गुणोत्तर 20 डी, 5 आणि 4 झालं. आता कोणता कॉलम पूर्ण झालाय, तर हा कॉलम पूर्ण झालाय. त्याच्यावरनं बाकीच्या जागा भरून घ्यायचं. म्हणजे 2 इथं येणार आहे, 3 इथं येणार आहे, 5 इथं येणार आहे आणि इथं येणार आहे. मांडून घेऊया. बाकीचा गुणाकार क्रिया तुम्हाला माहिती आहे,
फक्त तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. आता कोणतंही गुणोत्तर विचारू देत, समजा एस डी विचारलं तर 15-24 लगेच तुम्ही मांडू शकता. इतकं काम त्या ठिकाणी सोपं होऊन बसतंय. अशाच प्रकारचे एक उदाहरण तुम्हाला दिसतंय पहा. या ठिकाणी 2 3 5 असं पगाराचं गुणोत्तर दिलेलं आहे पहा आणि त्यामध्ये वाढ झालेली आहे. आता वाढ झाली म्हटल्यानंतर पहिले रेशो इथं मी मांडून घेतलेले आहेत 20, 30, 50. कारण हे रेशो जे ते 10 पट आपल्याला वाढावं लागते. म्हणून या ठिकाणी 20च्या 15% म्हणजे 3 येणार आहे. या ठिकाणी आपल्याला 15% वाढ दाखवली ना, म्हणजे 20च्या 15% म्हणजे 20 गुणिले 15, 15 दुनी 30 म्हणजे 3 इथं उत्तर येईल. इथंही 30च्या 10% म्हणजे 3 येईल. 50च्या 20% म्हणजे या ठिकाणी पुन्हा 10 येईल. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला आता यांची फक्त बेरीज करायची. नवीन रेशो काय येतील म्हणजे 20 आणि 3चा बेरीज 23, 30 आणि 3ची बेरीज 33 झालं. हे नवीन रेशो आपले तयार झाले. हेच आपल्याला विचारलेलं होतं. आता यानंतरचे शेवटची कन्सेप्ट आपण बघूयात ती म्हणजे शेकडेवारी. शेकडेवारी सुद्धा अत्यंत सोपा भाग आहे. हा सुद्धा एक गुणोत्तराचाच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये छेद 100 असतो. आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि छेद 100 आल्यामुळं बाकीच्या सगळ्या गुणोत्तराच्या क्रिया हितही लागू होतात. या ठिकाणी काही ट्रिक्स इथे मी मुद्दा मांडलेत. बऱ्याचदा कधी कधी 1% किंवा 10%च्या स्वरूपात जर मांडणी केली तर ते उत्तर लिहिणं खूप सोपं जातं. आता या ठिकाणी एक्सचे वाय टक्के म्हटले तर याचा अर्थ चे शब्द आला की गुणाकार क्रिया म्हणजे एक्स गुणिले वाय छेद 100 आणि शेकडेवारी असल्यामुळे छेद नेहमी 100 येणार आहे हे लक्षात ठेवायचं. आपण आता काही उदाहरणं पाहूया. सहज लक्षात येईल. त्यामध्ये पहिली सूत्र बघू आपण. यामध्ये एक सूत्र दिलंय पहा. ए ला बी पेक्षा x% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के कमी गुण मिळाले. उलट विचारलं जातं म्हणजे एकाला जास्त आहेत तर दुसऱ्याला कमी आहेत. तर ते कमी ज्यावेळेस असतील त्यावेळेस सूत्र आपण लक्षात ठेवायचं 100 गुणिले एक्स, कारण एक्स ही टक्केवारी दिलेली असते आपल्याला म्हणजे एकच अंक दिला जातो आणि त्यावर आपल्याला हे किंमती काढायच्या असतात. 100 एक्स भागिले 100 अधिक एक्स. आता हाच फॉर्म्युला उलट जर असेल म्हणजे कमी गुणाच्या संदर्भात कमी गुण मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले. आता जास्त गुण विचारले आपल्याला त्यात याचा अर्थ छेदस्थानी इथं ऋण संख्या इथे लक्षात ठेवायचं. 100 वजा एक्स फॉर्म्युला हाच आहे सेम अगदी, फक्त छेदामध्ये बदल झालेला आहे. इथं अधिक एक्स आहे, इथं वजा एक्स आहे. अजून काही सूत्र पायावर आधारित. एका संख्येत 1% वाढ केली व पुन्हा वाय टक्केने आणखी वाढ केली तर सूत्र काय तयार होते. आता 2 वेळा वाढ झालेली आहे पहा. इथं एकदाच वाढ केली होती, इथं मात्र 2 वेळा वाढ केली. 2 वेळा वाढ केली तर सरळ बेरीज क्रिया वाढत जायची आणि त्यांचा गुणाकार छेद 100. अर्थात ही थोडंसं गुंतागुंतीची उदाहरणं जरी असली तर याच्यावरचे प्रश्न तुलनेने कमी विचारले जातात. हे 2 वरचे प्रश्न मात्र आपल्याला कायम विचारले जातात. हे दोन्ही प्रश्न दोन्ही सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता घट असेल तर वजा चिन्ह येणार लक्षात काय. हेच सूत्र आहे जसं तसं एक्स अधिक वाय अधिक एक्स वाय छेद 100. फक्त इथं वजा चिन्ह येत राहतं घट झाल्यामुळं. आणि जर समजा एकदा वाढ आणि एकदा घट तर त्याच्यामध्ये चिन्ह अल्टरनेट येत जातात म्हणजे वजा चिन्ह आणि पुन्हा इथं वजा चिन्ह एकदा येतं. 2 वेळा वजा चिन्ह येतात पण इथं एकदाच वजा चिन्ह आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही सूत्र जी आहे ती बदलत जातात. काही उदाहरणं सोडवल्याने तुम्हाला ही उदाहरणं सहज समजतील. 1100 पैकी 77चे टक्के किती. मगाच्या सारखंच उदाहरण एक्स पैकी वाय टक्के तेच उदाहरण जे म्हटलं होतं टक्के बरोबर हे जे दुसरी संख्या असते तीच अंशस्थानी घ्यायची आणि ज्याच्या पैकी असतं ते छेदस्थानी घ्यायचं आणि गुणिले 100 करायचं. टक्केवारी ज्यावेळेस आपल्याला काढायची असते त्यावेळेस गुणिले 100 करावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी गुणिले 100. 77/100 77 गुणिले 100 भागिले 1100 म्हणजे हे जे 1100 आहेत पैकी आणि पुढचा जो अंक आहे तो जे आपल्याला विचारले ते 77 त्यामुळे तो अंशस्थानी. इथे तसंच सेम तुम्ही उदाहरण सोडवू शकाल. एक्सच्या 8% म्हणजे 120. एक्सच्या 8% च्या म्हटलंय की गुणिले टक्के म्हटलं की छेदस्थानी 8% छेदस्थानी 100 आणि याप्रमाणे आपल्याला 120 उत्तर येईल. म्हणून एक्सची किंमत आपल्याला जर काढायचं असेल तर हे पुन्हा उजवीकडे आपल्याला न्यावं लागेल. ते उलट होणार आहे 100/8. मग त्या ठिकाणी बैजी क्रिया केल्यानंतर 1500 उत्तर आपलं येईल. 800च्या 5% बरोबर 200च्या किती टक्के. इथंही तसंच आहे पहा. 800च्या 5% बरोबर 200च्या x%. मग अशी जे आपण मांडलं होतं ते. त्याचप्रमाणे जे म्हटलं की गुणाकार क्रिया करायची आणि त्या बैजी क्रिया सगळ्या पूर्ण करा. ऑटोमॅटिकली तुमचं उत्तर जे आहे ते 20% मिळेल. 120च्या शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येत पुन्हा 50 काढलं शेकडा 50 काढला तर मूळची संख्या किती झाली.
म्हणजे मूळच्या संख्येमध्ये किती वाढ झाली आपल्याला विचारले. पहिल्यांदा 120च्या 80% काढलं, ते गुणाकार क्रिया आपल्याला माहिती आहे, 120 गुणिले 80/100 बरोबर 96. पुन्हा 96च्या 50%, त्यामुळे 96 गुणिले 50/100 त्याचं उत्तर तुम्हाला 48 येईल. आणि मग मूळची संख्या 120 आणि आता आलेली 48 यांची वजाबाकी घेतली तर उत्तर आपलं 72 येईल. आता ए ला बी पेक्षा जास्त गुण 20% मिळाले, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. मग आता आपण जो सूत्र बघितलं होतं तेच सूत्र, 100x भागिले 100 अधिक x, हे टक्केच असतात, लक्षात घ्या. टक्के काय लिहिलं नाही तरी चालेल, शेवटी उत्तरामध्ये आपल्याला ते मांडावं लागतं. पहा, बी ला ए पेक्षा टक्के कमी गुण किती मिळाले, 100 गुणिले टक्के, जे टक्के आहेत 20, म्हणजे एकच अंक भरायचा आहे पाया सूत्रामध्ये, फक्त ही टक्केवारीच भरायची, इथं 20 भरायचं, इथं 20 भरायचं, संपलं का. आणि ते भरलं की तुमचं उत्तर विदिन अ सेकंद तुम्हाला मिळू शकेल. अगदी तसंच सेम उदाहरण तुम्हाला इथं उजव्या बाजूला दिसेल. किती टक्के जास्त गुण आहेत. आता इथं कमी म्हटले होते त्यामुळे इथं छेदस्थानी अधिक आलं होतं. जास्त जर असतील छेदस्थानी वजा चिन्ह येतं, लक्षात घ्या. म्हणजे 100 वजा x एवढाच बदल आहे फक्त. आता याच्यात फक्त किमतीच भरायच्यात आपल्याला, 100 गुणिले 20, कारण टक्केवारी एकच अंक भरायचा आहे फक्त 20, आणि 100 वजा 20, इथं 100 गुणिले 20, 100 अधिक 20, म्हणजे एकच अंक आपण भरतोय. सूत्र जर एवढं लक्षात आलं, 100x भागिले 100 वजा x, टक्केवारी नाही लिहिलं तरी चालते, काय अडचण नाही त्यामध्ये. आणि मग आपलं उत्तर जे आहे ते कॅल्क्युलेशन केलं की उत्तर मिळेल. इथे पुन्हा तसंच उदाहरण आहे, पहा, 2 वेळा वाढ झालेले, त्यामुळे साहजिकच आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो मगाचा जो दिला होता शेवटचा तो फॉर्म्युला x अधिक y. 2 वेळा वाढ झालेले, दोन्हीकडे बेरजेच चिन्ह येणार आहे, x अधिक y. या ठिकाणी 2 संख्या आल्यात, x आणि y. पहिली वाढ म्हणजे x, दुसरी वाढ म्हणजे y, आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे सूत्र किमती भरता येतील आणि लगेच उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल. कॅल्क्युलेशन फार अवघड नसतात, सहजपणे आपल्याला ते कॅल्क्युलेशन करता येतात. फक्त सूत्र नीट जर समजून घेतलं तर बाकीचा विचारही तुम्हाला फार करावा लागणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा कमी झालेली आणि नंतर वाढ झालेली आहे क्षेत्रफळामध्ये, आणि मग वाढ पहिल्यांदा घट आणि नंतर वाढ, म्हणजे यासाठी आपल्याला साहजिकच सूत्र जे आहे ते मगाचं दोन्ही बाजूला वजा चिन्ह या ठिकाणी अल्टरनेट आलेलं आहे. आणि त्यामुळे हे सूत्र वापरून आपल्याला किमती भरायच्यात. x बरोबर 30 असणार आहे आणि y बरोबर 10 असणार आहे. 2 किमती येतात इथं, पहिली वाढ आहे का घट आहे ते असणार आहे, त्याला x म्हणणार, आणि नंतरची घट आहे किंवा वाढ आहे त्याला y म्हणणार आहे. आणि त्याप्रमाणे या सूत्रामध्ये किमती आपण भरल्या की आपल्याला कॅल्क्युलेशन करून उत्तर सहज मिळू शकतं. तरीही या 2 घटकासंदर्भात काय अडचणी असतील तर आम्ही लिहिलेलं जे पुस्तक आहे अध्यापन व संशोधन अभियोग्यता, या पुस्तकामध्ये सरावासाठी अधिक उदाहरण तुम्ही बघायला हरकत नाही. त्यामध्ये काही नवीन ट्रिक्स तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.